सर्वे नंबर 4445चा जो 7/12 आहे, 80 एकर टोटल क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या 7/12 स्पष्ट लिहिलं आहे की गुरचरण म्हणजे गुरचरण जिवंत आहे. गुरचरण जिवंत ठेवत सदर जमीन मच्छीमारांच्या धंद्यासाठी, जाळी विणण्यास, बोटी शाकारण्यास, इतर सार्वजनिक कामासाठी राखीव आहे. कोळी समाजासाठी नाही, मच्छीमार ही जात नाही, हा धर्म नाही, तो पेशा आहे, तो व्यवसाय आहे, तो धंदा आहे. मग तो आमचा आदिवासी बांधव सुद्धा मच्छीमारीचा धंदा करू शकतो, आमचा आगरी समाज सुद्धा करू शकतो, इथला कोळी सुद्धा करू शकतो. दुसरी गोष्ट की जर 80 एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सोयीनुसार राजकारण केलं जातंय. बीजेपीचे जे मेंबर आहेत, जे त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 2-2, 3-3 गुंठ जमिनी अतिक्रमण केल्यात आणि वैयक्तिक कोबे बांधल्यात आणि त्या कोब्यावर घरं बांधल्यात. तर जर एक पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि 2011च्या आधीचं जे अतिक्रमण आहेत ती नियमानुकूल करण्यासाठी स्पष्ट शासन निर्णय आहे की जमीन कोणाचीही असो पण नियमानुसार झाली पाहिजे. दुसरी गोष्ट खास करून सांगायची आहे, राज्यपालांचा शासन निर्णय आहे की कातकरी समाज, आदिम जमात ही आदिवासींमधले सर्व खालच्या दर्जाचे आदिम जमात कातकरी समाज आमचा आहे आणि तो समाज एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तो कधी भट्टीवर कधी ऊसतोडीवर जातो. म्हणून राज्यपालांनी शासन निर्णय काढलाय की यांचा सर्वे करा आणि त्यांना शोधून काढा, जिथं कुठं असतील तिथं त्यांना त्याच जागेवर जनमन योजनेमधून त्यांची घरकुलं बांधली पाहिजेत. मात्र कातकऱ्यांचे जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, घरपट्टी, असेसमेंट उतारा, अधिवास रहिवास असताना सुद्धा त्यांची घरं जमीनदोस्त केल्यात. आमची एकच मागणी आहे, पुनर्वसन झालं पाहिजे. ज्यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची घरं उडतात आणि तुम्ही त्यांना आर्थिक मदत करतात, त्यावेळी यावेळी सुद्धा आमच्यावर नैसर्गिक आपत्तीपेक्षा बेकार परिस्थिती आलेली आहे. आमची घरं उभी करून दिली पाहिजे.